कारण बऱ्याच लोकांना हे प्रश्न तर आहेच की गोल्ड घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे, गोल्डची प्राइस किती जाऊ शकते, त्यात व्हॅल्युएशन किती असलं पाहिजे, या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं लोकांना हवेत, जे आज आपण देण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. तसं आता पण आता जी नेमकी सोन्यामध्ये चढ उतार होतीये त्याची काय कारण आहेत? म्हणजे काही जागतिक कारण आहेत की काही स्थानिक कारण आहेत? म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? आता जे जसं ट्रम्प सर आलेत, त्यांनी काही अनाउन्समेंट केले, टेरिफ चेंज केले, तर प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट वर्ल्ड मधल्या इकॉनॉमीचा हा कुठल्या ना कुठल्या तरी मार्केटमध्ये इम्पॅक्ट होतो. तर टेरिफ चेंज जो झाला त्याच्यामध्ये बऱ्याच असे ऍसेट्स आहेत की ज्याच्यावरती इम्पॅक्ट डायरेक्टली होतो, काही इनडायरेक्ट होतो, पण इमोशन इम्पॅक्ट हा जास्त होतो. ठीक आहे, म्हणजे जरी डायरेक्ट इम्पॅक्ट जरी पकडला असेटवरती किंवा जी काही स्थावर मालमत्ता आहे त्याच्यावरती, तर त्याच्यापेक्षा जास्त इमोशनवरती लोकांच्या जी असलेली ती त्याच्यावरती असलेली जी काही संभाव्य भीती आहे किंवा त्यांना काही खुशी आहे, या ह्याच्यावरती जास्त इम्पॅक्ट पडतो अशा प्रत्येक डिसिजनवरती. तर त्या डिसिजनमुळे जसं आता 6 एप्रिललाच ही अनाउन्समेंट झालेली आहे की बाबा त्यांनी टेरिफ रेट चेंज केलेले आहेत. आपली जी इंडियन गव्हर्नमेंट, मोदी गव्हर्नमेंट जी आहे, त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की ह्याच्यावरती आम्ही इव्होल्युशन करतोय.